नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। या अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जाणार आहेत। राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्नासह विविध मुद्द्यांवरती अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे। बीड सरपंच हत्या प्रकरण, त्याचबरोबर आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या, बीड नांदेडमधील किडनॅपिंगची प्रकरणं आणि परभणीतील संविधान विटंबनेवरून अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या मुद्द्यावरून देखील विरोधक या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, फडणवीस सरकारचं आज पहिलंच अधिवेशन सुरू होणार आहे आणि विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था असो, बीडमधील हत्या असो, पुण्यातील हत्या असो किंवा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो, या सर्व मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, सरकारला घेरण्याची शक्यता आहे। आजचा दिनक्रम कसा असेल अधिवेशनातील? प्रथमेश, आज खरं तर फडणवीस सरकारसाठी महत्त्वाचं अधिवेशन आहे, कारण अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। काल मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज हिवाळी अधिवेशन होतं आहे आणि अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे अर्थातच विरोधक जे आहेत ते विविध मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची चिन्ह जी आहेत ते दिसत आहेत। परभणीचा विषय असेल, त्यासोबत बीडचा विषय असेल, पुण्याचा विषय असेल, यावरून कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला अशी टीका जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आली होती। आणि त्याचवरून विरोधक जे आहेत ते आज पहिल्या दिवशी जे आहेत ते आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। त्यासोबत शेतकऱ्यांचा विषय असा, अर्थातच नागपूरमध्ये अधिवेशन होतंय, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचा विषय जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। आपण प्रथमेश बघितलं असेल तर या ठिकाणी काँग्रेसचे नितीन राऊत देखील आलेले आहेत। नितीन राऊत यांच्याशी आपण बोलणार आहोत। नितीनजी, काय सांगाल आज अधिवेशनाचा? अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, विविध मुद्द्यांवर काय प्रामुख्याने विरोधक म्हणून मुद्दे घेऊन जाणार? विरोधक आक्रमक जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा ही सरकार या ठिकाणी आपला उत्सव साजरा करीत होते। आज विदर्भात हे अधिवेशन होत आहे विधानसभेचं, आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। देशामध्ये एका सरपंचाची हत्या या राज्यात होत असते, या राज्यामध्ये परभणी जळतो आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत। या सर्व घटनांवर या ठिकाणी जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मेघना बोर्डीकर म्हणतात की हार्ट अटॅकने हाचा मृत्यू आहे। एक लक्षात घ्या की जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळी मारली गेली होती, त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा गोडसेंना सुद्धा यांनी माथे फिरू ठरवलेलं होतं। जेव्हा जेव्हा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते, जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाची विटंबना होते त्यावेळेला असेच शब्द उच्चारले जातात। यांच्याकडे दुसरं काही नसतं। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या परभणीमध्ये पोलिसांनी जोर जबरीनं घराघरामध्ये घुसून निवडू बायका आणि मुलांना ज्या पद्धतीने बेदम मारलं, त्या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवून जो दरारा पसरवण्याचा, दडपशाही करण्याचं काम केलं, त्याची चौकशी कोण करणार आहे? त्याला काय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते का त्यांना, की फ्री हँड दिला होता की त्यांनी घरात घुसून भीमसैनिकांना मारायचं, महिलांना मारायचं? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या व्हिडिओ क्लिप्स मी आज सभागृहात सादर करणार आहे। विरोधी पक्ष नेता खरं तर कोण दिला जाईल? मुख्यमंत्री असतील या विधानसभा अध्यक्ष म्हणतात की विरोधकांकडून आणखी कुठला प्रस्ताव आलेला नाही। आता विरोधी पक्षाची बैठक या ठिकाणी महाविकास आघाडीची होते आहे। त्या बैठकीत जो निर्णय होईल त्या अनुषंगानं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांना ते कळवलं जाईल, त्यानंतरच विरोधी पक्षाचा नेत्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल। देवेंद्र फडणवीस बोलतायत की तुम्ही सर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। हिवाळी अधिवेशनाच्या आधी विरोधकांची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते पदासंदर्भातील अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा की नाही या संदर्भातील निर्णय देखील आजच्या मवियाच्या बैठकीत होणार आहे। त्याचबरोबर राज्यातील विविध मुद्द्यांवरती आज विरोधक सरकार विरोधात आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते।
Thank you.